है अपनी अनमोल धरोहर, योग से सब सुख पाओ। योग हरेगा रोग तुम्हारे, योग तो तुम अपनाओ। नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? योग नियमित करत आहात ना? विवेकानंद केंद्र कन्याकुमारी कोकण विभागाच्या वतीने 21 जूनच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने 16 दिवसीय योग सत्रात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रथेप्रमाणे त्रिवार ओंकार आणि प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. बरेच दिवस आपण वेगवेगळ्या संकल्पना ऐकत आहोत. नकळत आपण पण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही जी भावना आपण लहानपणी जोपासली होती ती आता कुठेतरी आठवते आहे की नाही? या माझ्या देशाची प्रतिज्ञा जी रोज आपण म्हणतो त्या देशासाठी काहीतरी करण्याची हीच ती वेळ, हा तो क्षण. चला तर मग स्वामीजींचे शब्द कृतीत आणूया. उठा, जागे व्हा आणि लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबू नका. आजच्या या सत्रामध्ये आपण विवेकानंद केंद्र आणि केंद्राच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. तसेच नेहमीप्रमाणे शिथिलीकरण, सूर्यनमस्कार आणि आसनांचा सराव देखील करणार आहोत. चला तर मग सब तयार. घोट्यांचे शिथिलीकरण एकत्र. एकम श्वास घेत टाचाने हात एकाच वेळी वर उचलायचे. द्वे श्वास सोडत पूर्वस्थितीत यायचे. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. गुडघ्यांचे शिथिलीकरण एकत्र. स्थिती घ्या. श्वास घेत दोन्ही हात समोर खांद्यांच्या रेषेत. एकम श्वास सोडत पाय गुडघ्यात वापरून खुर्चीत बसल्याप्रमाणे. द्वे श्वास घेत हात तसेच समोर ठेवून उभे राहा. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. कमरेतून मागे पुढे वाकणे एकत्र करूयात. स्थिती घ्या. पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहायचे. आता दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर घ्या. एकम श्वास घेत दोन्ही हात वर उचलून मागे वाकायचे. द्वे श्वास सोडत पुढे वाकायचे. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. कमरेतून बाजूला वाकणे साइड बेंडिंग. स्थिती पाठ ताठ ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 मीटरचे अंतर. श्वास घेत दोन्ही हात बाजूने वर उचलत जमिनीला समांतर. एकम श्वास सोडत उजव्या बाजूला वाकणे. द्वे श्वास घेत सरळ. एकम श्वास सोडत डाव्या बाजूला वाकणे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे, 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 एकम द्वे. रिलॅक्स. मान मागे पुढे वाकविणे एकत्र करूया. दोन्ही पायामध्ये खांद्यांच्या समान अंतर घेऊन उभे राहा. दोन्ही हात मागे नेऊन उजव्या हाताचे मनगट डाव्या हाताने पकडायचे. श्वास घेत मान मागे न्यायची आहे. श्वास सोडत मान पुढे आणायची आहे. सुरू करूया. एकम द्वे, एकम द्वे, एकम द्वे. रिलॅक्स. मान उजवीकडे आणि डावीकडे वळविणे एकत्र करूया. एकम श्वास घेत उजवीकडे. द्वे श्वास सोडत सरळ. एकम श्वास घेत डावीकडे. द्वे श्वास सोडत सरळ.
एकं द्वे एकं द्वे एकं द्वे एकं द्वे रिलॅक्स. मान खांद्यांच्या दिशेला वाकविणे. एकत्र करूया. आधी श्वास भरून घ्या. एकम श्वास सोडत उजव्या खांद्याकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम श्वास सोडत डाव्या खांद्याकडे. द्वे श्वास घेत सरळ. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे रिलॅक्स. फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. एकत्र करूया. पाय सरळ आणि हात शरीराच्या बाजूला ताठ. पाठीचा कणाही ताठ ठेवून बसा. उजवा पाय दुमडून पाऊल शरीराजवळ. डावा पाय ही दुमडून पाऊल शरीराजवळ आणून दोन्ही पावले एकमेकांना स्पर्श करतील असा ठेवा. दोन्ही हातांनी पावले धरून पायांची हालचाल फुलपाखराच्या पंखांप्रमाणे करा. आपापल्या क्षमतेनुसार 10 ते 15 वेळा करून घ्या. अंक मोजले जाणार नाही. सुरुवात करा. रिलॅक्स. द्विपाद पवनमुक्तासन क्रिया. एकत्र करूया. पाठीवर झोपून घ्या. पाय सरळ एकमेकांना जुळलेले. हात डोक्याच्या वर ताठ. आता दोन्ही पाय जुळवून 45 अंशाच्या कोनात वर उचला. गुडघे दुमडून हातांच्या सहाय्याने छातीजवळ आणा. मान उचलून हनुवटी गुडघ्यांजवळ आणण्याचा प्रयत्न. पुढे मागे झुकण्याची क्रिया करूया. 5 वेळा करूया. एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे एकम द्वे. आता दोन्ही बाजूला वळायचे आहे. एकम उजवीकडे. द्वे सरळ. एकम डावीकडे. द्वे सरळ. एकम द्वे 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 रिलॅक्स. विश्रांतीसाठी पाठीवर झोपून घ्या. दोन्ही पायामध्ये अंतर. हात शरीरापासून थोडेसे दूर. तळवे आकाशाच्या दिशेला. मान कोणत्याही बाजूला कललेली किंवा सरळ. आपापल्या सोयीनुसार ठेवायचे आहे. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष शरीरावर. शरीर पूर्ण सैल सोडायचे आहे. हृदयाच्या ठोक्यांची गती किंचित वाढलेली आहे. हळूहळू ती नियमित होईल. पूर्ण लक्ष श्वासांवर. श्वास घेताना पोट वर येत आहे. श्वास सोडताना खाली जात आहे. त्या पोटाच्या हालचालीकडे लक्ष. हळूहळू लक्ष नाकावर केंद्रित करूया. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श होतोय. श्वास सोडताना गरम हवा बाहेर जात आहे. तिकडे जाणीवपूर्वक लक्ष. विश्रांती. आता एक ओंकार उच्चारूयात. श्वास भरून घ्या. ओंकाराची स्पंदने संपूर्ण शरीरात जाणवतील. त्याचा अनुभव घ्यायचा आहे. त्याचा आनंद घ्यायचा आहे. सावकाश हातापायांच्या बोटांची हालचाल. पाय एकमेकांजवळ. हात शरीराजवळ आणा. सावकाश उजव्या कुशीवर वळून उठून बसा. डोळे मिटलेले. दोन्ही हातांचे घर्षण करून निर्माण झालेली ऊब डोळ्यांना द्या आणि सावकाश डोळे उघडा. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ओम ह्रां मित्राय नमः. एकम नमस्कार मुद्रा तशीच ठेवून दोन्ही हात डोक्यावर ताठ करा. मग कमरेत शक्य तेवढे मागे वाका. द्वे पुढे खाली वाकून संपूर्ण तळहात दोन्ही पावलांच्या शेजारी जमिनीवर टेकवा.
डोकं गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. त्रिणी उजवा पाय मागे न्या, उजवा गुडघा जमिनीवर टेकवा, डावा गुडघा पुढे येऊ द्या, डाव्या मांडीची मागची बाजू पोटरीला चिकटवावी, पाठीच्या कणाला बाग द्यावा. चत्वारी डावा पाय मागे घ्या, शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन करा. सर्व शरीर एका सरळ रेषेत, पाय जुळलेले, पायांची बोटं आणि हातांवर पूर्ण शरीराचा भार तोल पेललेला. पंच गुडघ्यात वाका, गुडघे जमिनीवर टेकवा, पावले व तळहात जागचे न हलविता मागे जाऊन टाचांवर बसा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न. षट पावलं आणि तळहात जागचे न हलविता श्वास घेत आधी वर या आणि मग पुढे जाऊन साष्टांग नमस्कार घाला. इथे गुडघे, छाती आणि कपाळ असे 8 अवयव या स्थितीत जमिनीला स्पर्श करतात. सप्त श्वास घेऊन शरीर वर उचला, डोकं भरपूर वर उचला, कमरेखालचा भाग जमिनीला समांतर ठेवून पाठीच्या कण्याला भरपूर बाक द्या. अष्ट नितंब वर खेचा, डोकं खाली दाबा, टाचा आणि डोकं जमिनीला टेकवा. नव गुडघ्यात वाका, गुडघे जमिनीवर टेकवा, पावले व तळहात जागचे न हलविता मागे जाऊन टाचांवर बसा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न. दश उजवा पाय पुढे आणा, दोन्ही हातांच्या मध्ये. एकादश डावा पाय पुढे आणा, उजव्या पायाला तो चिकटवा, डोकं गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. द्वादश श्वास घेत उठून उभे राहा. इथे नमस्कार मुद्रा शिथिल करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या सूर्यनमस्कारासाठी तयार होण्यापूर्वी 1 ते 2 श्वास घ्यायचे आहेत. ॐ ह्रीं रवये नमः. एकम नमस्कार मुद्रा तशीच ठेवून दोन्ही हात डोक्यावर ताठ करा. मग कमरेत शक्य तेवढे मागे वाका. द्वे पुढे खाली वाकून संपूर्ण तळहात दोन्ही पावलांच्या शेजारी जमिनीवर टेकवा, डोकं गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. त्रिणी उजवा पाय मागे न्या, उजवा गुडघा जमिनीवर टेकवा, डावा गुडघा पुढे येऊ द्या, डाव्या मांडीची मागची बाजू पोटरीला चिकटवावी, पाठीच्या कणाला बाग द्यावा. चत्वारी डावा पाय मागे घ्या, शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन करा. सर्व शरीर एका सरळ रेषेत, पाय जुळलेले, पायांची बोटं आणि हातांवर पूर्ण शरीराचा भार तोल पेललेला. पंच गुडघ्यात वाका, गुडघे जमिनीवर टेकवा, पावले व तळहात जागचे न हलविता मागे जाऊन टाचांवर बसा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न. षट पावलं आणि तळहात जागचे न हलविता श्वास घेत आधी वर या आणि मग पुढे जाऊन साष्टांग नमस्कार घाला. इथे गुडघे, छाती आणि कपाळ असे 8 अवयव या स्थितीत जमिनीला स्पर्श करतात. सप्त श्वास घेऊन शरीर वर उचला, डोकं भरपूर वर उचला, कमरेखालचा भाग जमिनीला समांतर ठेवून पाठीच्या कण्याला भरपूर बाक द्या. अष्ट नितंब वर खेचा, डोकं खाली दाबा, टाचा आणि डोकं जमिनीला टेकवा. नव गुडघ्यात वाका, गुडघे जमिनीवर टेकवा, पावले व तळहात जागचे न हलविता मागे जाऊन टाचांवर बसा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न. दश उजवा पाय पुढे आणा, दोन्ही हातांच्या मध्ये. एकादश डावा पाय पुढे आणा, उजव्या पायाला तो चिकटवा, डोकं गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. द्वादश श्वास घेत उठून उभे राहा. इथे नमस्कार मुद्रा शिथिल करायची आहे आणि यानंतर दुसऱ्या सूर्यनमस्कारासाठी तयार होण्यापूर्वी 1 ते 2 श्वास घ्यायचे आहेत. ॐ ह्रूं सूर्याय नमः. एकम नमस्कार मुद्रा तशीच ठेवून दोन्ही हात डोक्यावर ताठ करा. मग कमरेत शक्य तेवढे मागे वाका. द्वे पुढे खाली वाकून संपूर्ण तळहात दोन्ही पावलांच्या शेजारी जमिनीवर टेकवा, डोकं गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. त्रिणी उजवा पाय मागे न्या, उजवा गुडघा जमिनीवर टेकवा, डावा गुडघा पुढे येऊ द्या, डाव्या मांडीची मागची बाजू पोटरीला चिकटवावी, पाठीच्या कणाला बाग द्यावा. चत्वारी डावा पाय मागे घ्या, शरीराचा जमिनीशी 30 अंशाचा कोन करा. सर्व शरीर एका सरळ रेषेत, पाय जुळलेले, पायांची बोटं आणि हातांवर पूर्ण शरीराचा भार तोल पेललेला. पंच गुडघ्यात वाका, गुडघे जमिनीवर टेकवा, पावले व तळहात जागचे न हलविता मागे जाऊन टाचांवर बसा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न. षट पावलं आणि तळहात जागचे न हलविता श्वास घेत आधी वर या आणि मग पुढे जाऊन साष्टांग नमस्कार घाला. इथे गुडघे, छाती आणि कपाळ असे 8 अवयव या स्थितीत जमिनीला स्पर्श करतात. सप्त श्वास घेऊन शरीर वर उचला, डोकं भरपूर वर उचला, कमरेखालचा भाग जमिनीला समांतर ठेवून पाठीच्या कण्याला भरपूर बाक द्या. अष्ट नितंब वर खेचा, डोकं खाली दाबा, टाचा आणि डोकं जमिनीला टेकवा. नव गुडघ्यात वाका, गुडघे जमिनीवर टेकवा, पावले व तळहात जागचे न हलविता मागे जाऊन टाचांवर बसा, कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न.
दश, उजवा पाय पुढे आणा दोन्ही हातांच्या मध्ये. एकादश, डावा पाय पुढे आणा, उजव्या पायाला तो चिकटवा, डोकं गुडघ्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. द्वादश, श्वास घेत उठून उभे राहा. इथे नमस्कार मुद्रा शिथिल करायची आहे. सुप्रभात. केंद्र परिचय. 12 जानेवारी 1963. स्वामी विवेकानंदांच्या जन्मशताब्दीचे वर्ष. संपूर्ण भारतात चैतन्याची एक लाट उसळली. भारताच्या दक्षिणेला 3 सागरांनी वेढलेल्या ज्या श्रीपाद शिलेवर स्वामीजींना आपल्या जीवनाचे ध्येय गवसले, त्या श्रीपाद शिलेवर जन्मशताब्दी निमित्त भव्य स्मारक निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. त्याची संपूर्ण जबाबदारी माननीय एकनाथजी रानडे यांच्यावर सोपवण्यात आली. अनेक अडचणींचे संधीत रूपांतर करीत पूर्णपणे लोकसहभागातून या स्मारकाची निर्मिती झाली. जेव्हा जेव्हा भारत एक होतो तेव्हा तेव्हा विजयी होतो, याचेच प्रत्यंतर या स्मारक निर्मितीच्या वेळीस आपल्याला पाहायला मिळते. परंतु नुसते दगडविटांचे स्मारक राष्ट्र पुनरुत्थानासाठी पुरेसे ठरत नाही. स्वामीजींना सर्वस्व पणाला लावून प्रत्यक्ष कार्य करणारे युवक युवती अपेक्षित होते. स्वामीजींना अखिल मानवी जातीचा उत्कर्ष अपेक्षित होता. याच विचारांच्या प्रेरणेने माननीय एकनाथजी रानडे यांनी 7 जानेवारी 1972 रोजी अध्यात्म प्रेरित सेवा संघटना विवेकानंद केंद्राची स्थापना केली. मानव सेवा हीच माधव सेवा या तत्वानुसार केंद्राचे कार्य चालते. मनुष्य निर्माण राष्ट्र पुनरुत्थान हे स्वामीजींचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी विवेकानंद केंद्रात विविध कार्यपद्धतींचा उपयोग केला जातो. आपल्या समोरील विविध पातळ्यांवरील अनेक समस्यांना सामोरे जाण्याची सोपी, व्यावहारिक व वैज्ञानिक पद्धतीने या कार्यपद्धती विकसित केल्या आहेत. त्या आहेत संस्कार वर्ग, स्वाध्याय वर्ग, योग वर्ग, केंद्र वर्ग. संस्कार वर्ग. संस्कार वर्ग ही विवेकानंद केंद्राची अत्यंत महत्त्वाची कार्यपद्धती आहे. वय वर्ष 8 ते 14 हे अत्यंत संस्कारक्षम वय असते. केलेले संस्कार टीप कागदाप्रमाणे आत्मसात केले जातात. म्हणूनच या वयातच योग्य संस्कार होणे अत्यंत आवश्यक असते. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अनेक गोष्टींमुळे मुलांवर योग्य संस्कार होत नाही. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय चारित्र्य निर्मितीसाठी संस्कार वर्ग अत्यंत महत्त्वाचे आणि अत्यावश्यकच ठरतात. त्यात खेळ, गाणी, गोष्टी या त्रिसूत्रीचा वापर केला जातो. त्याचबरोबर सूर्यनमस्कार, योगासने, सणांचे महत्त्व इत्यादी अनेक गोष्टी घेतल्या जातात. मुलांना समूहात काम करण्याची सवय लागते. त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. स्वाध्याय वर्ग. संस्कार वर्गाचे पुढचे पाऊल म्हणजे स्वाध्याय वर्ग. स्वाध्याय म्हणजे स्वयं अध्ययन, स्वतःचा शोध लावणे, स्वतःला ओळखणे. वय वर्षे 16 पुढील सर्वजण यात सहभागी होऊ शकतात. स्वाध्याय वर्गात सुरुवातीला 3 ओंकार, प्रार्थना व गीत घेतले जाते. त्यानंतर योगासन, प्राणायाम, खेळ होतात. नंतर वाचन आणि त्यावर चर्चाही होते. त्याला अनुसरून एखादी गोष्ट सांगितली जाते. वाचन किंवा चर्चेला विषयाचे बंधन नसते, परंतु सगळ्या विषयांचा विचार हा राष्ट्रहित व समाजहित या दृष्टिकोनातूनच केला जातो. वेगवेगळी शिबिरे घेतली जातात. गटात काम करण्याची सवय लागते. विचार करणे, आपले विचार व्यक्त करणे या गोष्टींवर भर दिला जातो. शेवटी एखादे समाज उपयोगी कार्य करण्याचा संकल्प केला जातो. गटात काम करणे, कामाचे नियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करणे, यामुळे आपण या समाजाचा एक घटक आहोत व त्यासाठी कार्य करणे हे आपले कर्तव्य आहे. ही जबाबदारीची जाणीव निर्माण होते. योग वर्ग. योग हा विवेकानंद केंद्राचा प्राणस्वर आहे. योग वर्ग म्हणजे निव्वळ प्राणायाम आणि आसने नव्हे, तर योग ही जीवन पद्धती आहे. उत्तम आयुष्यासाठी आवश्यक गुणसंवर्धन, नियमितता योगाने अंगी पाणवता येते. तसेच व्यक्तीचे समाजाशी एकीकरण साधण्यासाठी योग वर्ग हे एक साधन आहे. योग वर्गात ओंकार साधना, प्राणायाम, योगासने ही घेतली जातातच. त्याशिवाय त्याची माहिती आणि उपयुक्तताही सांगितली जाते. तसेच खेळ, गाणी, गोष्टी, भजने
आणि विविध विषयांवर चर्चा घेतली जाते. केंद्र कार्य लोकांपर्यंत पोहोचवणे, संपर्क वाढवणे यासाठी योगवर्ग उपयुक्त ठरतात. सगळ्यांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य योगवर्गातून राखले जाते. केंद्रवर्ग नव्या जुन्या सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेणारी ही कार्यपद्धती आहे. सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. आपापल्या दायित्वानुसार काम करीत असताना येणाऱ्या अनुभवांची, विचारांची देवाणघेवाण करावी. तसेच अडचणी सोडवण्यासाठी विचारविनिमय करावा, यासाठी केंद्रवर्गाची योजना केली आहे. नवीन लोकांशी संपर्क व्हावा, त्यांना केंद्र कार्याची माहिती व्हावी म्हणून केंद्रवर्ग मोकळ्या जागेत, बागेत, मैदानात घेतले जातात. यात 3 ओंकार, प्रार्थना, ऐक्यपत्र, खेळ, गाणी, भजन, चर्चा आणि शेवटी केंद्र प्रार्थना घेतली जाते. संपर्क वाढवणे, लोकांना केंद्र कार्यात जोडणे यासाठी केंद्रवर्ग उपयुक्त आहेत. या कार्यपद्धती व इतर अनेक प्रकारे केंद्राचे कार्य अविरतपणे सुरू आहे. अनेक कार्यकर्ते मनुष्य निर्माण राष्ट्र पुनरुत्थान यासाठी कार्यरत आहेत. सन 2020 मध्ये शिला स्मारकास 50 वर्षे पूर्ण झाली. सन 2022 मध्ये विवेकानंद केंद्रास 50 वर्षे पूर्ण होत आहे. हे सर्व आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच साध्य झाले आहे. यापुढेही आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लाभेल ही अपेक्षा. धन्यवाद. शशांकासन. आसन पूर्व स्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे आहेत, एकमेकांना जोडलेले. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायचे आहे. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची आहे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर ठेवायचे आहेत, वज्रासनाची स्थिती. त्रीणी. दोन्ही हात मागे नेऊन डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. चत्वारी. श्वास सोडत कमरेतून पुढे खाली वाकायचे आहे. कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. यावेळी नितंब शक्यतो टाचांना चिकटलेले असतील याची काळजी घ्या. ही आहे आसनाची अंतिम स्थिती. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन करायचे. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचे आहे. पंच. श्वास घेत डोकं आणि छाती वर उचलायची आहे. षट. दोन्ही हात सोडून मांड्यांवर ठेवायचे. सप्त. डावा पाय पुढे आणून ताठ सरळ रेषेत ठेवायचा आहे. अष्ट. उजवा पाय पुढे आणून ताठ सरळ रेषेत ठेवायचा आहे. आता रिलॅक्स, आरामदायी स्थितीमध्ये जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. हातांचे तळवे मागच्या बाजूला दाबलेले. मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. उष्ट्रासन. आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत एकमेकांना जोडलेले. पाठीचा कणा ताठ. हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती. हाताचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता आसन करायला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. दोन्ही हात दोन्ही मांड्यांवर, वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता उजवा हात हळूच कमरेतून मागे वाकत उजव्या तळपायावर आणि डावा हात डाव्या तळपायावर ठेवायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. यामध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं. अंतिम स्थितीमध्ये सामान्य श्वसन. पंच. तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं. षट. परत वज्रासनात यायचं आहे. गुडघ्यांवर बसायचे आहे. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ ठेवायचा आहे. रिलॅक्स, आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर. मागे खेचून बसायचं. दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबायचे आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता या आसनाची चत्वारीची जी स्थिती आहे ती जर काहींना जमत नसेल तर आपण अर्ध उष्ट्रासन करू शकतो.
आता अर्ध उष्ट्रासनासाठी पुन्हा एकदा आसनाची पूर्वस्थिती. दोन्ही पाय सरळ रेषेत आणायचे, पाठीचा कणा ताठ, हात आणि पायामध्ये काटकोनाची स्थिती, हातांचे तळवे जमिनीवर दाबलेले. आता अर्ध उष्ट्रासनाला सुरुवात करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. द्वे. डावा पाय गुडघ्यात दुमडून टाच नितंबाखाली ठेवायची. दोन्ही हात मांड्यांवर ठेवायचे, वज्रासनाची स्थिती. त्रीणी. आता गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. गुडघ्यांपासून वरचं शरीर एका सरळ रेषेत आलं पाहिजे. चत्वारी. आता चत्वारीला ज्यांचे दोन्ही हात तळपायांवरती जात नाही आहेत त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरच ठेवायचे आणि सावकाश जेवढे जमेल तेवढे मागे वाकायचा प्रयत्न करायचा. ही या आसनाची अंतिम स्थिती. या स्थितीमध्ये सामान्य श्वसन. अंतिम स्थितीमध्ये आपापल्या क्षमतेनुसार थांबायचं आहे. पंच. आता तळहात सोडून त्रिणीच्या स्थितीमध्ये परत यायचं. षट. परत गुडघ्यांवर वज्रासनात बसायचं. सप्त. डावा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत सरळ ठेवायचा आहे. अष्ट. उजवा पाय सावकाश पुढे आणत सरळ रेषेत ठेवायचा आहे. रिलॅक्स. आरामदायी स्थितीत जायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, मागे खेचून बसायचे, दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर दाबलेले आणि मान कोणत्याही दिशेला. रिलॅक्स. आता आपण वक्रासन करणार आहोत. हे आसन बसून करण्याच्या स्थितीत आहे. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराला पीळ बसतो म्हणून या आसनाला वक्रासन म्हणतात. तर हे आसन कोणी करू नये. ज्याला हर्निया आहे अशांनी हे आसन करू नये. मी थोडक्यात तुम्हाला या आसनाची फायदे सांगते. संपूर्ण पाठीच्या कण्याला पीळ बसल्याने पाठीची लवचिकता वाढते. मज्जारज्जूचे आरोग्य सुधारते. मलावरोध, मधुमेह, मूत्रपिंडांचे विकार, पाठीचे स्नायू आकसणे, उखळीचा सांधा दुखणे या सर्वांवर हे आसन अतिशय उपयुक्त आहे. हो, आणि लठ्ठपणा कमी करण्यास देखील ह्या आसनाचा फायदा होतो. चला तर आपण करूया आता हे आसन. एकम. उजवा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल डाव्या गुडघ्याजवळ येईल अशा तऱ्हेने जवळ घ्या. द्वे. आता पाठीचा कणा ताठ ठेवत श्वास घेत घेत कंबरेत उजवीकडे वळा. डावा हात पुढे काढून त्याच्या दंडाने गुडघा मागे रेटीत बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा हात मागे न्या. त्याचा आधार घेऊन पाठ ताठ ठेवा. नजर मागील बाजूस न्या. आता या अंतिम स्थितीत सहज श्वसन चालू ठेवून काही क्षण तिथे थांबा. त्रिणी. श्वास सोडत डावा हात सोडा आणि डाव्या बाजूला जमिनीवर ठेवा. नजर समोर. उजवा हात मांड्यांजवळ ठेवा. चत्वारी. आता उजवा पाय सरळ करा व डाव्या पायाशेजारी ठेवा. तर आता हेच आसन आपण डाव्या बाजूने डाव्या पायाने करूया. एकम. डावा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल उजव्या गुडघ्याजवळ येईल अशा तऱ्हेने जवळ घ्या. द्वे. आता पाठीचा कणा ताठ ठेवत श्वास घेत घेत कंबरेत डावीकडे वळा. उजवा हात पुढे काढून त्याच्या दंडाने गुडघा मागे रेटीत बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडा. डावा हात मागे न्या. त्याचा आधार घेऊन पाठ
ताठ ठेवा. नजर मागील बाजूस न्या. आता या अंतिम स्थितीत सहज श्वसन चालू ठेवून काही क्षण तिथेच थांबा. त्रिणी. श्वास सोडत उजवा हात सोडा आणि उजव्या बाजूला जमिनीवर ठेवा. नजर समोर ठेवा. डावा हात मांड्यांजवळ ठेवा. चत्वारी. आता डावा पाय सरळ करा व उजव्या पायाशेजारी ठेवा. छान. तर असे हे आपले वक्रासन पूर्ण झालेले आहे. रिलॅक्स, विश्रांती. आता आपण वक्रासन बघणार आहोत. चला तर सुरू करूया. एकम. उजवा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल डाव्या गुडघ्याजवळ येईल अशा तऱ्हेने जवळ घ्या. द्वे. आता पाठीचा कणा ताठ ठेवत श्वास घेत घेत कमरेत उजवीकडे वळा. डावा हात पुढे काढून त्याच्या दंडाने गुडघा मागे रेटीत बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. उजवा हात मागे न्या. आता त्याचा आधार घेऊन पाठ ताठ ठेवा. नजर देखील मागील बाजूस न्या. आता आसनाच्या या अंतिम स्थितीत सहज श्वसन चालू ठेवून काही क्षण थांबा. त्रिणी. श्वास सोडत डावा हात सोडा आणि डाव्या बाजूला जमिनीवर ठेवा. नजर समोरच राहू द्या. उजवा हात मांड्यांजवळ ठेवा. चत्वारी. आता उजवा पाय सरळ करा व डाव्या पायाशेजारी ठेवा. आता अशीच क्रिया आपण डाव्या बाजूने डाव्या पायाने करूया. तर सुरू करूया. एकम. डावा पाय गुडघ्यात वाकवून पाऊल उजव्या गुडघ्याजवळ येईल अशा तऱ्हेने जवळ घ्या. द्वे. आता पाठीचा कणा ताठ ठेवत श्वास घेत घेत कमरेतून डावीकडे वळा. उजवा हात पुढे काढून त्याच्या दंडाने गुडघा मागे रेटीत बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. डावा हात देखील मागे न्या. त्याचा आधार घेऊन पाठ ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. नजर देखील मागील बाजूस न्या. आता या आसनाच्या अंतिम स्थितीत सहज श्वसन चालू ठेवा. काही क्षण थांबा. आसनाचा आनंद घ्या. त्रिणी. श्वास सोडत उजवा हात सोडा आणि उजव्या बाजूला जमिनीवर ठेवा. नजर समोर येऊ द्या. डावा हात मांड्यांजवळ ठेवा. चत्वारी. आता डावा पाय सोडा, सरळ करा व उजव्या पायाशेजारी ठेवा. आता आपण पद्मासन करणार आहोत. पद्म म्हणजे कमळ. शुद्धता, समतोलपणा, संतुलितपणाचे कमळ हे प्रतीकच आहे. पद्मासनाच्या अभ्यासाने हे गुण आपल्यास विकसित होण्यास मदत होते. म्हणून या आसनाचे नाव पद्मासन आहे. बसून करावयाच्या आसन स्थितीतले हे आसन आहे. चला तर आपण करूया आता पद्मासन. एकम. उजवा पाय वाकवून डाव्या जांघेत ठेवा.
द्वे. डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या जांघेत ठेवा. दोन्ही पायांचे तळवे वरच्या बाजूस. टाचा एकमेकींना जवळजवळ चिकटलेल्या. हात कोपरात वाकवून चिन्मुद्रा घेऊन मांड्यांवर ठेवा. ह्या अंतिम स्थितीत काही क्षण थांबा. सहज श्वसन असू द्या. त्रीणी. डावा पाय सोडा व एकमच्या स्थितीत या. चत्वारी. उजवा पाय सोडा व स्थितीत या. आता अशीच कृती आपण डाव्या पायाने सुरुवात करूया. एकम. डावा पाय वाकवून उजव्या जांघेत ठेवा. द्वे. उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या जांघेत ठेवा. दोन्ही पायांचे तळवे वरच्या बाजूस. टाचा एकमेकींना जवळजवळ चिकटलेल्या. हात कोपरात वाकवून चिन्मुद्रा घेऊन मांड्यांवर ठेवा. आता ह्या अंतिम स्थितीत काही क्षण थांबा. सहज श्वसन असू द्या. त्रीणी. उजवा पाय सोडा व एकमच्या स्थितीत या. चत्वारी. डावा पाय सोडा व पूर्वस्थितीत या. तर अशा प्रकारे आपले पद्मासन झालेले आहे. ह्याचे मी तुम्हाला थोडक्यात फायदे सांगते. शरीरातील ऊर्जेचा प्रवाह समतोल प्रमाणात राहण्यास मदत होते. अंतरंग योगाच्या अभ्यासासाठी उपयोगी असे हे आसन आहे. यात सजगता ठेवून बराच वेळ बसता येऊ शकते. दक्षता ह्याची सांध्यांचा दाह असणाऱ्यांनी हे आसन काळजीपूर्वक करावे. आता आपण पद्मासन करूया. सुरू करूया पद्मासन. एकम. उजवा पाय वाकवून डाव्या जांघेत ठेवा. द्वे. आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या जांघेत ठेवा. दोन्ही पायांचे तळवे वरच्या बाजूस येत आहेत. टाचा एकमेकींना जवळजवळ चिकटलेल्या आहेत हे बघा. हात कोपरात वाकवून चिन्मुद्रा घेऊन मांड्यांवर ठेवा. आसनाच्या ह्या अंतिम स्थितीत काही क्षण थांबा. आसनाचा आनंद घ्या. सहज श्वसन असू द्या. त्रीणी. आता डावा पाय सोडा व एकमच्या स्थितीत या. चत्वारी. आता उजवा पाय सोडा व पूर्वस्थितीत या. आता अशीच कृती आपण डाव्या पायाने करूया. तर सुरू करूया. एकम. डावा पाय वाकवून उजव्या जांघेत ठेवा. द्वे. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवून डाव्या जांघेत ठेवा. दोन्ही पायांचे तळवे वरच्या बाजूस येऊन द्या. टाचा एकमेकींना जवळजवळ चिकटलेल्या असून द्यात. आता हात कोपरात वाकवून चिन्मुद्रा घेऊन मांड्यांवर ठेवा. आसनाच्या ह्या अंतिम स्थितीत काही क्षण थांबा. आसनाचा आनंद घ्या. सहज श्वसन असू द्या. त्रीणी. आता उजवा पाय सोडा व एकमच्या स्थितीत या. चत्वारी.
आता डावा पाय सोडा व पूर्वस्थितीत या. असे हे आपले पद्मासन झालेले आहे. पद्मासन ध्यान करण्याकरिता अतिशय उपयुक्त आसन आहे, त्यामुळे त्याचा सराव करणे फायद्याचे आहे. आता आपण शवासन करणार आहोत. शवासनाची स्थिती घेऊया. सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हात शरीरापासून थोडेसे दूर, तळ हात आकाशाच्या दिशेने, मान सरळ किंवा कोणत्याही दिशेला झुकलेली असेल, डोळे अलगद मिटलेले. आपलं शरीर आपल्या मनाच्या सर्व सूचना ऐकत असतं, त्यामुळे आपण आपल्या शरीराला आपल्या मनाद्वारे सूचना करणार आहोत. संपूर्ण लक्ष आपण पायांच्या दिशेने घेऊन जाऊयात. पायांची बोटे, तळपाय, बोटे, संपूर्ण पाऊल, दोन्ही पावलं, पायांच्या पोटऱ्या, गुडघे, मांड्या, जांघा, जांघातील स्नायू, कंबर, कमरेतील मणके, कमरेतील इतर स्नायू, संपूर्ण कंबर, शिप्की. आपल्या पायापासून ते कमरेपर्यंतचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत, रिलॅक्स झालेले आहेत. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन अकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. अकाराची स्पंदने संपूर्ण पायाकडील भागामध्ये जाणवत आहेत, त्यावर लक्ष. हळूहळू शरीराच्या मधल्या भागाकडे वळूया. पाठ, पाठीचा कणा, पाठीतील मणके, संपूर्ण पाठ आराम से. पोट, ओटीपोट, पोटातील सगळे स्नायू. श्वास घेताना पोट फुग्याप्रमाणे वर येतं. श्वास सोडताना पोट जमिनीकडे ढकललं जात आहे, त्यावरती लक्ष. संपूर्ण पोटाला विश्रांती. छाती, छातीचे सगळे स्नायू, संपूर्ण छातीला आराम से. हात, हातांची बोटे, तळहात, मनगट, कोपर, दंड आणि खांदे, खांद्यांचे स्नायू, संपूर्ण हात, दोन्ही हात, शिप्की. मान, मानेचे स्नायू, संपूर्ण मानेला आराम से. आपल्या कमरेपासून ते मानेपर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. एक वेळा दीर्घ श्वास घेऊन उकाराचं उच्चारण करूया. उकाराची स्पंदने संपूर्ण शरीराच्या मधल्या भागामध्ये आणि हृदयाकडील भागामध्ये जाणवत आहे, त्याचा अनुभव. हळूहळू चेहऱ्याकडील भागाकडे वळूयात. गाल, गालांवर स्मित असं हास्य, त्याने मन शांत आणि प्रसन्न होईल. कान, कानाचे स्नायू, दोन्ही कान, नाक, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श, श्वास सोडताना गरम हवा बाहेर टाकली जात आहे, त्यावर लक्ष. मंद मंद श्वास,
प्रदीर्घ उच्छ्वास, विश्रांती, पूर्ण विश्रांती. डोळे, डोळ्यांचे सगळे स्नायू, दोन्ही डोळे, भुवया, भुवयांचे स्नायू, दोन्ही भुवया, कपाळ, कपाळाचे स्नायू, डोकं, डोक्याचा जमिनीला टेकलेला भाग, संपूर्ण मस्तिष्क आराम से. आता आपण दीर्घ श्वास घेऊन मकाराचं उच्चारण करूया. श्वास घेऊन घ्या. मकाराची स्पंदने संपूर्ण मेंदूकडील आणि चेहऱ्याकडील भागामध्ये जाणवत आहेत. त्याचा अनुभव. आता आपल्या पायापासून ते डोक्यापर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे, रिलॅक्स झालेला आहे. आता आपण दीर्घ श्वास भरून घेऊन ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास भरून घ्या. ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंतच्या संपूर्ण भागामध्ये जाणवत आहे. त्याचा अनुभव. श्वासनाच्या माध्यमातून शरीरामध्ये आणि मनामध्ये ऊर्जा, चैतन्य निर्माण झालेलं आहे. त्याचा फायदा आपल्याला दिवसभर होणारच आहे. आपल्या सर्वांना आपल्या राष्ट्रासाठी कार्य करायचं आहे. म्हणजेच काय तर जे दुःखित आहेत, पीडित आहेत त्या लोकांना आपल्याला मदत करायची आहे. तसेच जे अज्ञानी आहेत त्यांना आपण ज्ञानाचा मार्ग दाखवला पाहिजे. आपल्यामध्ये जे चैतन्य स्वरूप आहे त्याची जाणीव आपण सर्वांना करून द्यायला हवी. अशाच प्रकारची मनुष्य सेवा करून राष्ट्राची सेवा करायची आहे, म्हणजेच ईश्वराची सेवा करायची आहे. हीच राष्ट्रसेवेची इच्छा मनामध्ये जागृत करून आपण हळूहळू शवासनातून बाहेर येऊया. हळूहळू दोन्ही पाय एकमेकांजवळ घ्यायचे आहे. दोन्ही हात शरीराजवळ. उजवा हात पोटाखाली, डावा हात पोटावरती आणि हळुवारपणे उजव्या कुशीत वळायचं आहे. जणू काही आपण आपल्या भारत मातेच्या कुशीत आराम करत आहोत त्याचा अनुभव, किंवा आपल्या आईच्या कुशीमध्ये आपण आराम करत आहोत त्याचा अनुभव घ्यायचा आहे. हळूहळू दोन्ही हातांचा आधार घेऊन उठून बसायचे आहे. पामिंग करायचं आहे आणि संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवायचा आहे. आपल्याला समाजाशी, राष्ट्राशी जोडणारे एक साधन आहे. आपल्या हातून खारीचा वाटा उचलता यावा म्हणून आपण योग सत्रात आलो आहोत. या विशाल यज्ञात मी काय करू शकेन या विचाराने आजच्या सत्राची सांगता प्रार्थनेने करूया आणि उद्या भेटूया याच वेळी नवीन आसन आणि नवीन माहितीचा. धन्यवाद. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्.
ॐ शान्ति शान्ति